आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत हे रत्नागिरी संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील। पण शिवसेना त्यांचा पराभव करेल असं मोठं विधान शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे आमदार आणि उपनेते राजन साळवींनी केलंय। उदय सामंत हे कुणाचेही होऊ शकत नाहीत। त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप राजन साळवींनी केलाय। पण आगामी निवडणुकीत सामंतांचा पराभव हा अटळ आहे असं सुद्धा ते म्हणाले। 24च्या निवडणुकीमध्ये उदय सामंत मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे उमेदवार असतील हे तुम्हाला मी नक्की सांगतो। या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही, ना शरद पवारांचे होऊ शकले, ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले, ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार आहेत। आज भाजपच्या वरचे निवेदन भाजप म्हणून ते राहतील, परंतु या 2024 सालच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या माध्यमातून पराभूत करतील हा मला विश्वास आहे। तर आपल्याबरोबर उदय सामंत थेट जोडले गेलेले आहेत। उदयजी, न्यूज 18 लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। तर राजन साळवींनी तुमच्याबाबत एक मोठं विधान केलंय, तुमच्यावर टीका केल्याचं कळतंय, तुमची प्रतिक्रिया? राजन साळवी हे विधिमंडळातील माझे एक सदस्य आहेत। राजन साळवींनी माझ्यावर आणि माझ्या निष्ठेवर टीका करणं हा फार मोठा विनोद आहे। राजन साळवींनी 2004, 2009, 2014, 2019 या सगळ्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका स्वतःहून डोळ्यासमोर आणाव्यात आणि माझ्यापेक्षा त्यांचे कार्यकर्ते सांगू शकतील की उदय सामंत निष्ठावान आहेत की ते निष्ठावान आहेत। त्याच्या पलीकडे मला काही बोलायचं नाही। कारण महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी निष्ठा आपण दुसऱ्याला समजवत असतो किंवा सांगत असतो तर आपण 20 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काय केलं याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण पण स्वतःहून केलं पाहिजे। त्यांनी टीका केली म्हणून मला त्यांच्यावर टीका करून त्यांना मोठं करायचं नाही। फक्त मी जिल्ह्यातला असल्यामुळे एवढंच सांगतो की त्यांचे जे पदाधिकारी आहेत किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कधीतरी हे जाहीर करावं की 2004च्या निवडणुकीला काय झालं, 2009च्या निवडणुकीला काय झालं। इव्हन यावेळी सुद्धा माननीय खासदार विनायक राऊत ज्यावेळी होते त्यावेळी विनायक राऊतांना कॉन्फिडन्स होता की राजन साळवींच्या राजापूर मतदारसंघामधनं 45,000चं मताधिक्य मिळेल। मागच्या निवडणुकीला कॉन्फिडन्स होता की जवळजवळ 40,000चं मताधिक्य मिळेल। मग मागच्या वेळी देखील विनायक राऊतांच्या खासदारकीला फक्त 16,000चं मताधिक्य मिळालं आणि यावेळी 45,000 जे मताधिक्य मिळणार होतं ते देखील 20,000 मिळालं। याचं आत्मचिंतन करावं आणि हे का झालं याचा खुलासा कधीतरी करावा। त्याच्यामुळे माझ्यावर टीका करून समाधान मानण्यापेक्षा त्यांच्या राजकीय जीवनामध्ये मी ज्या ज्या पद्धतीनं सहकार्य करायचं आहे त्यांचं सहकारी म्हणून हे त्यांना अनेक वेळा केलेलं आहे। कदाचित माझ्यावर बोलल्यानंतर टीआरपी वाढतो असं कदाचित त्यांना वाटत असेल म्हणून ते बोललेले आहेत। परंतु त्यांनी 2004 पासून 2024 पर्यंत जेवढ्या खासदारकीच्या निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये नक्की काय घडलं हे माझ्यापेक्षा सन्माननीय विनायक राऊत साहेब चांगलं सांगू शकतील, एवढंच मला सांगायचं। जी उदयजी, त्याचबरोबर त्यांनी आपण धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर उदय सामंत आपल्याशी संवाद साधत होते। यावेळेस त्यांनी राजन साळवींना आत्मचिंतनाची गरज आहे असं मोठं विधान केलंय।